स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. हैदराबाद गॅजेटच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. सदर जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाही, कोर्टाकडून स्पष्ट. मतचोरीवरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक. कर्नाटकाच्या आळंद आणि चंद्रपूरच्या राजुरामध्ये 6,000हून अधिक मतदार हटवल्याचा आरोप. राहुल गांधींचे आरोप निराधार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. 75व्या वर्षी मी थांबलो नाही, त्यामुळे मोदींनाही म्हणू शकत नाही, शरद पवारांची भूमिका. तर मोहन भागवतांनाही टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर हायकोर्टाचं प्रश्नचिन्ह. इमारती पाडण्याच्या पालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या, कोर्टाचा सवाल. 2 इमारती पालिकेकडून बेकायदा. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या 7 जणांना हायकोर्टाची नोटीस. पीडितांच्या कुटुंबियांनी दिलं निर्दोष सोडण्याला आव्हान. स्फोटाचा तपास करणाऱ्या NIS संस्थेलाही नोटीस. नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाज रस्त्यावर बंजारा समाजाचे ST मध्ये समावेश करण्याची मागणी. बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरांना आंदोलन. लक्ष वेधलं, ST प्रवर्गात समावेश करा, आंदोलकांची मागणी. पुण्यातल्या गुंडांची सर्वसामान्यांवरही गोळ्या झाडण्यापर्यंत मजल. गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार. पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार. US सोबत सामना जिंकल्यानंतर सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान लढत पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.